सूक्ष्म सोनेरी दश गणेश सोहळा, लहानशा रूपात विश्वाची करुणा, गणराया मोरया तुझी महिमा अपारणा। मी इथे बघतीये बाप्पा गायन वादन करताना असे हे बाप्पा आहेत. काय सुंदर आहेत हे. काय काय करतायत? हे वीणा, मृदुंग, तबला आहे, हे गाता आहेत, तबला, गाणारे बाप्पा, हे हार्मोनियम आहे. हार्मोनियम. तुम्ही जर ह्या बाप्पांचं वैशिष्ट्य बघितलं तर आता यांच्या हातात जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट दिलेले आहेत, हो, तुम्ही तपशिलात बघा. अगदी त्यांची जी वीणा आहे त्या विण्याचे गट्टे, तार वगैरे तुम्हाला सगळं डिटेलिंग मध्ये सुंदर, खूपच सुंदर. आणि त्यांचे भाव, त्या गाण्याचे ते मूड्स ते दिसतात. तसंच हार्मोनियम सुद्धा तुम्ही बघा. हार्मोनियमचं सुद्धा, हार्मोनियमचे ते फ्लॅप, बटन किंवा ही बाजूला कडी दिसते तुम्हाला. खरंय खरंय. हे गाता आहेत. हो ना. नंतर हे तबला, हे तबला तबला वाजवणारे बाप्पा. हा, हे तबला, तबल्याचे गट्टे वगैरे तुम्हाला दिसतील. येस येस येस. तबला, डग्गा, त्याच्यातलं वैशिष्ट्य. यांचं गमतीची गोष्ट अशी की हे बनवताना मला प्रश्न पडला होता की हे करायचं कसं किंवा यांना आकार कसा द्यायचा. तर मी माझ्या शॉपमध्ये असल्या छोट्या छोट्या मूर्त्या आणल्या आणि एक महिनाभर मी समोर ठेवल्या. रोज दुकानात जायचो तर पहिले 20 मिनिटं त्या मूर्त्यांकडे बघायचो. अच्छा. हा, आणि त्या कशा आहे, मग ज्यावेळेस मला असं मनात भिनलं की नाही की हे असं बनवलं पाहिजे, मग त्या हिशोबाने त्या सगळ्या मूर्त्या तयार झाल्या. म्हणजे चित्तातून हृदयात, हृदयातून हातात आणि हातातून बोटात त्या संवेदना उतरल्या आणि त्या बाप्पांनी आकार घेतला. किती सुंदर, किती सुंदर. म्हणजे आम्ही याला म्हणतो हेड, हार्ट अँड हँड्स. हो हो. 3H. आणि असा हा बाप्पा आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य असं की ह्या बाप्पांची जी वाद्यसमूह आहे हा सुद्धा एक रेकॉर्डचाच विषय आहे की ही जगातली सगळ्यात छोटी वाद्य आहेत. जसं वीणा, हार्मोनियम, तबला, सनई. 2-2, 5-5 mm पर्यंतचे सगळ्यांचा. हो ना. म्हणजे हे पण एक जागतिक रेकॉर्ड आहे. हो, कार्यवाही करतायत. खूपच सुंदर, खूपच सुंदर. तुम्ही जर अजून बघितलं ना, हे गाणारे बाप्पा आहेत. हो. त्यांचं जे गाण्यासाठी जी मुद्रा लागते, ते हात वगैरे ते निर्माण करण्यासाठी मला फार म्हणजे विचार करावा लागला की कसं मूडच असावं गाणं. ताना घेताना, ते आलाप घेताना, आता यांच्या गळ्यात पण जानवे टाकले. बरोबर बरोबर. यांनाही बारीक अलंकार. बापरे, इतक्या सुंदर, इतकं मेटिक्युलस आणि इतकं बारीक काम केलंय तुम्ही. खूपच छान, खूपच छान. क्या बात आहे. तर असा वाद्यवृंद आणि गायन करणारा बाप्पा आपल्या समोर आहे आणि त्याचं दर्शन तुम्ही करवताय आम्हाला. खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय.